नमस्कार, मी ऋता. आरपीज खाद्य यात्रेमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि खूप खूप धन्यवाद मला दिलेल्या प्रतिसादाबद्दल. चला तर मग आजची खाद्य यात्रा सुरू करूया. आज आपण कोकणातल्या कोकम या पदार्थाचं एक वेगळ्या प्रकारचं पन्ह बघणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. कोकमच्या बिया, गूळ, मिरच्या, काळं मीठ, साधं मीठ आणि मिरची, जिरं आणि मीठ असा हा ठेचा. तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण या कोकमच्या बिया आहेत ते एका पातेल्यात काढून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि हातानेच कालवून त्याचा थोडासा रस काढायचा आहे. सुरुवातीला नुसतंच कालवून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये साधारण नंतर 2 कप पाणी घालायचे. दोन कप पाणी घातल्यानंतर त्या बियांचा व्यवस्थित रस काढून घ्यायचा आहे. आता या बियांचा बऱ्यापैकी रस निघालाय. आता एका वेगळ्या भांड्यात हा रस आपण गाळून घेऊया. तुम्हाला दिसत असेल छान गुलाबी कलर याला आलाय. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ घालूया. हा गूळ आपल्याला हातानेच मिक्स करावा लागतो. गूळ चांगला मिक्स व्हायला हवा. यासाठी आपण 2 मिनिटं हा गूळ मिक्स करून घेऊया. तुम्ही अजूनही या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आता हा गूळ चांगला मिक्स झालाय. आता ह्याच्यामध्ये आपण आलं, मिरची आणि जिरं याचा ठेचा करून घेतलाय तो घालूया. आणि शेवटी थोडंसं परत मीठ, आता आपलं हे तयार झालंय. आपण मस्तपैकी सर्व करूया. सर्व करायला मी चिली फ्लेक्स वापरले, कारण हे रेग्युलर सरबत नाहीये तर तिखट सरबत आहे म्हणून. आता आपण हे गाळून घेऊया आणि मग सर्व करूया. मस्तपैकी सर्व करूया. आणि सर्वात शेवटी थोडंसं काळं मीठ. चला, आपलं सरबत तयार आहे.
आज आपण कोकमचा एक पदार्थ बघितला. पुढच्या आठवड्यात आपण आंब्याची एक वेगळी रेसिपी बघणार आहोत, कच्च्या आंब्याचं गोड लोणचं. तेव्हा पाहायला अजिबात विसरू नका. आरपीज खाद्ययात्रा, फील द अरोमा.